हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, तुमच्या अवतीभोवती अशी लहान मुलं आहेत का जी खूप जास्त ऍक्टिव्ह आहेत. टीन कॅटेगरी म्हणूयात आपण त्यांना. पण जेव्हा आपण लहान होतो, जेव्हा तुम्ही लहान असाल, तर आपलं तेव्हा एकच टार्गेट असायचं, मला सकाळी उठायचंय, शाळेत जायचंय, शाळेतून घरी यायचंय, दिलेला होमवर्क पूर्ण करायचाय आणि कधी कधी शिक्षकांचा मारही खायचाय. पण आताची जनरेशन ही बिलकुल तशी राहिलेली नाहीये. आताची जनरेशन ही खूप जास्त ऍक्टिव्ह झाली आहे. प्रत्येक गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होते, काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटीज ते सतत शिकत असतात. आणि आज एक अशीच गोड मुलगी आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. खरं तर ही गोड मुलगी ज्यांच्यामुळे जोडली गेलेली आहे त्यांच्याविषयी अगोदर सांगेन. तर येस, आपल्यासोबत आज पुन्हा एकदा जोडल्या गेलेल्या आहेत एनडी इव्हेंट्सच्या फाउंडर आणि डिरेक्टर नेत्रा देवस्थळी मॅम. नेत्रा मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आचार्य 90 FM वरती. थँक्यू. तर येस, नेत्रा मॅमनी नुकताच मी जसं त्यांच्याविषयी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहेच की शी इज द फाउंडर अँड डिरेक्टर ऑफ एनडी इव्हेंट्स. आणि एनडी इव्हेंट्सच्या माध्यमातून त्या वेगळ्या वेगळ्या इव्हेंट्स जे आहेत त्या ऑर्गनाईज करत असतात. आणि नुकताच किंग अँड क्वीन ऑफ महाराष्ट्र हा इव्हेंट सुद्धा पार पडला. खूप मोठं ब्युटी पेजंट हे पार पडलं आणि त्यामध्ये सगळ्या कॅटेगरीज ठेवण्यात आल्या होत्या. मिस पासून मिसेस पासून टीन कॅटेगरी पण ज्यामध्ये होती. म्हणजे आत्ताचं जे यूथ आहे हे खूप कमालीचं आहे. हे मला त्या मंचावरती गेल्यानंतर पाहायला मिळालं. आणि टीन कॅटेगरीमधून जी आपली गोड मुलगी विन झाली होती ती मनुश्री शिंदे आज आपल्यासोबत जोडली गेली आहे. मनुश्री, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. मनुश्रीबद्दल सांगायचं झालं तर ती सध्या 8th स्टँडर्डला आहे, पण त्या व्यतिरिक्त ती स्वतः सुद्धा थिएटर आर्टिस्ट आहे. ती सध्या नाटक शिकतीये, बालनाट्य संस्थांमधून ती काम करतेय. तर अशी ही मनुश्री आज आपल्यासोबत आहे. नेत्रा मॅम, तुम्ही प्रत्येक कॅटेगरी सोबत काम केलंय. तुम्ही मिस कॅटेगरी, मिसेस कॅटेगरी, मिस्टर कॅटेगरी सगळ्या कॅटेगरी बरोबर काम करत असताना टीन्स कॅटेगरी म्हणजे त्यांच्या लेवलला जाऊन ती एनर्जी, म्हणजे त्यांची एनर्जी कमालीची असते. पण त्यांची एनर्जी मॅच करणं, त्यांचे मूड स्विंग सांभाळणं, हे सगळं सांभाळत तुम्ही या कॅटेगरी सोबत कसं डील केलं आणि या कॅटेगरी सोबत काम करताना कशी मजा येते, काय सांगाल? सो टीन आणि मिस कॅटेगरी ह्यांचं कम्पॅरिझन मिसेस आणि क्लासिक बरोबर होऊ शकत नाही. कारण ही मुलं थोडी लहान असतात आणि तेवढे मॅच्युअर्ड नसतात. आणि आय विल से की ह्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन तितकं हेल्दी होत नाही जितकं मिसेस, आय एम सॉरी टू से दिस बट दिस इज माय एक्सपिरियन्स कम्पेअर टू मिसेस अँड क्लासिक. कारण लहान आहेत मुलं आणि प्रत्येक मुलीला हेच वाटतं की मी जिंकणार आणि नंतर मग न जिंकल्यामुळे मग ते थोडंसं एक नर्वसनेस, रडणं किंवा सम टँट्रम्स अँड ऑल हे थोडंसं ह्या कॅटेगरीमध्ये होतं. सो दिस इज डिफरंट फ्रॉम द अदर मिसेस अँड क्लासिक कॅटेगरी. पण ड्युरिंग द सेशन्स अँड ऑल सगळे व्यवस्थित कोऑपरेटिव्ह होते. ह्यांचाही ग्रुप खूप छान झालेला आहे. एकत्र ते छान मिक्सअप होत आहेत वगैरे. अँड मनुष्यचं मी असं सांगेन की ती खूप शांत होती. खूप शांत, खूप म्हणजे मी मनुष्यचं पण ऐकलं नाहीये. अरे बापरे, पूर्ण ग्रुमिंग मध्ये. बट दॅट डे शी वॉज आउटस्टँडिंग. क्या बात आहे. म्हणजे मी समोर बसले होते आणि मला असं म्हणजे आय डिडंट एक्सपेक्ट. कधी कधी असं होतं ना की पूर्ण उलट काहीतरी आपल्याला झालं तिच्या बाबतीत की कधी मी तिचा आवाज ऐकला नाही. इतक्या हळू आवाजात ती. शी इज व्हेरी सॉफ्ट स्पोकन, शी इज व्हेरी वेल बिहेव्ड आणि ओबिडियंट गर्ल आय शुड से. पण म्हणजे असं असतं ना की मग खूप शांत असले की काय माहिती ही कसं परफॉर्म करेल, थोडंसं म्हणजे मला असं वाटत होतं. पण नो, शी वॉज रिअली आउटस्टँडिंग. आणि तिने इंट्रोडक्शन खूप सुंदर दिलं, तिचं वॉक सुंदर झालं, हर आय कॉन्टॅक्ट, the way she acknowledged the audience, that I should appreciate. क्या बात आहे. Her answer also, voice modulation कुठे कसं असलं पाहिजे, परफेक्ट होतं तिचं. 10 on 10 होती ती एकदम. नो डाऊट मिस आणि टीन कॅटेगरी ही कंबाईंड होती. कॉम्पिटिशन वॉज रिअली टफ. कारण सगळेच वेल ड्रेस्ड होते आणि सगळ्यांनीच म्हणजे परफॉर्म खूप छान केलं ह्यांच्या कॉम्पिटिशन. आणि सगळे खूप छान दिसत होते. थोडंसं मागे पुढे होत होतं. काही जण थोडे फंबल होत होते, काही जणांना क्वेश्चनच कळत नव्हतं. कधी कधी होतं असं की आपल्याला सगळं माहिती असतं पण आपण असं ह्या मोठ्या स्टेजवर उभं राहिल्यानंतर आपल्याला काही आपण थोडं सगळं विसरतो, ब्लँक होतो.
पण त्याच्यात मनुश्री वॉज रिअली बेस्ट अँड शी गेव हर 100% आय शुड से. अँड तिच्या आईने पण खूप एफर्ट्स टाकले त्याच्यात, खूप खूप खूप. म्हणजे हर मॉम, तिची आई नेहमी यायची सोडायला छोट्या बहिणीला घेऊन वगैरे. द वे शी मॅनेज अँड ऑल, इट इज रिअली अप्रिशिएट. सगळ्या पेरेंट्सने केलंय, पण मनुश्रीचं असं होतं की खरंच एकदम गेम चेंज. क्या बात आहे मनुश्री. तुला वाटलं होतं आज नेत्रा मॅम लिटरली बॅक टू बॅक 2-3 मिनिट्स कंटिन्यू तुझ्याबद्दलच बोलतायत. तुझं कौतुक करतायत, बोलतायत म्हणजे तुझं कौतुक करतायत. कसं वाटतं हे सगळं ऐकून? खूप छान वाटतंय. ऍक्च्युली मला पण नव्हतं वाटलं मी जिंकेल. खूप कॉम्पिटिशन होती आणि जेव्हा विनर अनाऊन्स झालं तेव्हा डायरेक्ट मी उडाली. रिअली रिअली. हो, आम्ही पाहिलं तो मोमेंट. म्हणजे शी वॉज लाईक ओ इट्स मी. बट येस मनुश्री, तू ऑलरेडी थिएटर आर्टिस्ट आहेस, मग फॅशन ह्याच्याकडे कशी वळलीस, किंवा फॅशन शो मध्ये जाऊयात, एक मॉडेल म्हणून आपण जर्नी सुरू करूयात, कशी सुरू झाली ही जर्नी तुझी? ऍक्च्युली आधी मला माहितीच नव्हतं ब्युटी पेजंट असतं, कसं असतं, काय असतं. सो माझी एक फ्रेंड आहे, तिने मला सांगितलं की असं असं ND इव्हेंट्स आहे, तिकडे तू रजिस्टर कर, पार्टिसिपेट कर. सो मी आधी म्हणजे आईच मला बोलत होती कर पार्टिसिपेट. सो मला पण ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, कारण की मी स्टेजवर ऑलरेडी जाते, थिएटर करते. सो मी आईला बोलली ठीक आहे. पण माझे बाबा आधी बोलत होते की ठीक अभ्यास कर. माझ्या बाबांचं असं आहे की जास्त अभ्यास करायचा. सो मी आधी अभ्यास कर. सो बाबा पण नंतर तयार झाले, ठीक आहे कर. सो मी केलं आणि मलाही माहीतच नव्हतं की मी जिंकेल, कारण की खूप मुली होत्या, खूप कॉम्पिटिशन होती. आणि मी इकडे आली, सगळं एक्सपिरियन्स केलं. नेत्रा मॅमनी खूप छान ग्रूम केलं आम्हाला. त्यानंतर प्रत्येक सेशनमध्ये नेत्रा मॅम सगळ्या मुलींना सांगायच्या हे असं हे तसं, सगळं लक्षात ठेवायला सांगायच्या. सो असं मी इकडे आली आणि नंतर मग सगळा पुढचा प्रवास सुरू झाला. क्या बात आहे. बापरे, या वयामध्ये हे इतके जड शब्द. इनफॅक्ट आय वुड लाईक टू से दॅट शी इज अ बिगेस्ट एक्झाम्पल ऑफ स्लो अँड स्टडी विन्स द रेस. या एक्झॅक्टली. येस येस, शी इज द एक्झाम्पल. शांतीत क्रांती केली. 100%. ओके मनुश्री, जेव्हा तू आता तू ऑलरेडी थिएटर करतेस, त्यामुळे थिएटरचा एक एक्सपिरियन्स वेगळा असतो. पण जेव्हा बिईंग अ मॉडेल तुम्ही जेव्हा स्टेजवरती उभा राहता, जेव्हा तुम्हाला हिल्स कॅरी करून तुम्हाला वॉक करायचा असतो, सो ह्या सगळ्या ट्रेनिंग, कारण हे तर तुला अगोदर तुझा हे नव्हता की तू यामध्ये नव्हतीस, त्यामुळे तुला याविषयी कल्पना नव्हती की मला कसं चालायचंय किंवा काय. ट्रेनिंगमध्ये, ग्रूमिंगमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी शिकवल्या गेल्या आणि तू त्याचा कॉम्पिटिशनमध्ये आणि कॉम्पिटिशनच्या नंतर पण कसा वापर झालाय तुला त्या सगळ्याचा? ऍक्च्युली मला आधी खूप टेन्शन यायचं की हिल्समध्ये वॉक कसा करायचा. स्टेजवर जाऊन मी चुकली तर वॉक करताना पडली तर. पण नेत्रा मॅमने सांगितलेलं जर तुम्ही वॉक करताना पडले पण उठून पुढे जायचं, असं हे नाही करत बसायचं की मी पडली आता काय करू. सो नेत्रा मॅमने आम्हाला सगळ्या गोष्टी शिकवलेल्या की कसा वॉक करायचा, काय पोजेस द्यायच्या, कुठून कुठे जायचं, विनर झाल्यावर कसा वॉक करायचा, सगळं नेत्रा मॅमने आम्हाला सांगितलेलं. म्हणून आम्हाला वॉक करताना किंवा बोलतानाही, इंट्रोडक्शन देताना, आन्सर देताना जास्त जड नाही गेलं. क्या बात आहे. आणि तेव्हा जेव्हा तू असं म्हणालीस की आई खूप एक्सायटेड होती किंवा आईने खूप सपोर्ट केला, हा विनिंगचा क्राऊन जेव्हा नाव अनाऊन्स झालं त्यावेळेला आई, बाबा आणि सगळ्या फॅमिली मेंबर्सच्या काय रिएक्शन आहे सध्या, त्यांच्या काय, कसं वाटतंय काय? माझे बाबा तर नाचायलाच लागले आणि माझे आजोबा आजी पण आले होते, ते सगळे खुश झाले आणि माझी आई रडायलाच लागली. तिला एक्सेप्टेशनच नव्हतं की मी जिंकणार. आणि ऍक्च्युली माझी लहान बहीण पण, तिला पण टेन्शन आलेलं. ती माझ्या आईला बोलत होती आई दीदी जिंकेल की नाही, माझे हात थंड पडले, दीदी जिंकेल की नाही. बापरे, क्या बात आहे. म्हणजे मला असं वाटतं नेत्रा मॅम की कुठेतरी ज्या पालकांना, ज्या पॅरेंट्सला एक मनात भीती होती की फॅशन इंडस्ट्री नको पाठवायला, तिकडे असंच असतं तसंच असतं, कुठेतरी हा क्रायटेरिया किंवा जे एक बघण्याचा दृष्टिकोन होता तो चेंज होतोय. तुम्हाला काय वाटतंय? कारण तुम्ही त्यांच्या पॅरेंट्सना जवळून पाहिलंय, तुम्ही भेटलाय, तुम्ही बोललाय त्यांच्यासोबत. बीइंग अन ऑर्गनायझर ऑफ दिस फॅशन इंडस्ट्री, काय वाटतंय तुम्हाला, हा चेंज कसा जाणवतोय? ह्यांच्या कॅटेगरीचं असं सांगेन की मी ह्यांचे पेरेंट्स तसे हौशी असतात. म्हणजे ह्यांच्या कॅटेगरीमध्ये मुली पण खूप जास्त होत्या, कंटेस्टंट्स खूप जास्त होते. ह्यांच्या पेरेंट्सला असं हवं असतं की दे शुड गेट एक्सपोजर, दे शुड बी ग्रूम, आणि कारण हे त्यांना फ्युचरमध्ये खूप युजफुल होतं.
त्यांना बरोबर. आतापासून आता Exactly. जस्ट बिकॉज शी इज फ्रॉम ड्रामा अँड ऑल, शी इज इन टू ड्रामा अँड ऑल, तर तिला हे पुढे खूप युजफुल होणार आहे दिस टायटल, Yeah. एस्पेशली तिचं जे ग्रुमिंग झालं. सो आजकालचे जे पेरेंट्स आहे ना त्यांना उलट हवं असतं की किड्स शुड बॅलन्स एव्हरीथिंग, एक्झॅक्टली. अभ्यास पण आणि ऑन टॉप ऑफ Activities, दॅट एक yeah. स्पेशल काहीतरी अशी Activity, क्वालिटी पाहिजे, इदर इट इज स्पोर्ट्स ऑर समथिंग लाईक दॅट, लाईक मॉडेलिंग ऑर समथिंग. हे मी एक ह्या पेरेंट्स ऑब्झर्व केलंय की ह्यांना हवं असतं की आपल्या मुलांनी ह्या बाबतीत पण पुढे असावं. केलं फक्त पाहिजे. शिक्षण आपल्या पूर्वी असं होतं की अभ्यास करा अभ्यास करा. आता जसं मनुष्य बोलली की बाबांना असं वाटतं अभ्यास करा, बट शी हॅज प्रूव्ड या की की हेही करू हेही शकते. करू शकते आणि मी करून दाखवलं. क्या असं. येस. आणि मला असं वाटतं की येस, कदाचित याच गोष्टींमुळे पालकांचा जो एक दृष्टिकोन आहे, जो माइंडसेट त्यांचा जो तयार झालेला तो कुठेतरी चेंज होतोय आणि पॅरेंट्स हॅपीली मुलांना यामध्ये अलाउड yes, करतात yes, सगळं yes, करायला. yes, आणि yes. स्पेशली फॉर गर्ल्स या म्हणजे ती कुठेतरी भीती आता कुठे राहिलेली नाही. आणि नाही, दे आर नाही. व्हेरी सपोर्टिव्ह. ते कंटिन्युअस त्यांच्या सोबत असतात. अगदी ड्युरिंग प्रॅक्टिस किंवा आफ्टर प्रॅक्टिस किंवा ते घरी जाऊन पण त्यांचं ते कंटिन्युअस कम्युनिकेशन आहे त्यांच्याबरोबर. तुझ्या आईचं कसं होतं, म्हणजे आईने कसा सपोर्ट केलाय थ्रू आउट द प्रोसेस? माझ्या आईनेच मला सगळ्यात जास्त सपोर्ट केलाय. तिनेच मला cute. ह्याच्यामध्ये घ्यायला पार्टिसिपेट करायला सांगितलं. सो आम्हाला हे सांगायला आवडेल की एक वेळ अशी आलेली की मी आईशी भांडत होती, मला नाही करायचंय, मला सोडायचंय. कारण की काय झालेलं, माझे फायनल्सचे एक्झाम्स चालू होते आणि माझा ड्रामाच चालू होते, तेव्हा थिएटर चालू होतं, दररोज प्रॅक्टिस असायची आणि मग हे पण चालू होतं, ह्याचे पण मध्ये मध्ये प्रॅक्टिसेस असायचे. सो मला खूपसं जड जात होतं की माझी दुसऱ्या दिवशी एक्झाम आहे, आज मला इकडे पण जायचं इकडे पण जायचं. मी आईला बोलले मला सोडायचं. आई बोलली तू करशील, जा इकडे, आपण इकडून लवकर निघू किंवा इथे लेट जाऊ असं बोलायची. तुझा अभ्यास पण झाला, आता रिव्हिजनच करायचंय, मग जाऊ आपण. सो मी आईला आधी नाही बोलत, मग नंतर मी गेली आणि नंतर मला खूप जणांनी सांगितलं की करशील तू करशील. मग मी परत नेत्रा मॅमला फोन करून सांगितलं की मॅम मला करायचंय कंटिन्यू. सो मग असं मी पुढे कंटिन्यू केलं. क्या बात आहे. तिने गिव्हअप केलं होतं क्या कारण तिला बात टाइम आहे. मॅनेज होत नव्हतं थोडंसं. येस. तिने गिव्हअप केलेलं, पण नंतर तिलाच असं वाटलं की नाही तिने, आणि तिचा लक बघा आज. येस येस एक्झॅक्टली. आणि सी एक डिसिजन तुला आज कुठे घेऊन आलाय. सो क्या बात आहे. पण मनुश्री, आज तुझे फ्रेंड्स आहेत किंवा तू ज्या फ्रेंड्समध्ये उठतेस बसतेस, स्कूलला ज्या फ्रेंड्स सोबत जातेस, हे सगळं टायटल जिंकल्यानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत? ते कसं ट्रीट करतायत तुला? माझे फ्रेंड्स पण खूप खुश आहेत. त्यांनी पण ऍक्च्युअली माझे दोन जे बेस्ट फ्रेंड्स आहेत ते बोलतात की आपण पार्टी करू, आम्ही कॉन्ट्रॅक्ट काढणार, तुला पार्टी देणार. क्या बात आहे. सो नाईस. आणि माझी एक फ्रेंड तर बोलते मी ना रात्री तुझ्या मम्मानी स्टेटस ठेवलं तेव्हा बघत होती, मला अशी धगधग होत होती की काय होणार काय होणार. आणि जेव्हा अनाऊन्स झालं द विनर इज 02, ती बोलली की मी उडायलाच लागली, डायरेक्ट खुश झाली. क्या बात आहे, क्या बात आहे. किती छान आहे हे सगळं. बरं, पण मग आता ऍट द एंड ऑफ दिस इंटरव्ह्यू, जे तुझ्यासारखे तुझे कोणी फ्रेंड्स असतील किंवा जे तुझ्याच एजमध्ये जो एक एज ग्रुप आहे तुझ्या असायचा, तर त्यांना तू काय एक छानसा जर मेसेज द्यायचा असेल तर काय देशील? मला त्यांना सांगायला आवडेल की तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये नक्की या. कारण की तुम्हाला फक्त वाटत असेल बाहेरून की हे फक्त छान दिसणाऱ्या लोकांसाठी आहे किंवा असं मुळीच नाहीये, तेच. मुळीच नाहीये. ह्याच्यासाठी आपल्याकडे टॅलेंट असायला लागतं. तर तुम्हाला माहितीये कसं चालायचं, कसं बोलायचं, ते सगळं ह्याच्यासाठी लागतं. असं नाही की फक्त मी सुंदर दिसते म्हणून मी ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजे. क्या बात आहे. किती गोड मेसेज मला दिला अजून एक हिने. त्याच्याबद्दल सांगायला Yes. आवडेल. आम्ही एकदम सुरुवातीला स्किन केअर सेशन्स ठेवतो. डॉक्टर अदिती स्किन केअर सेशन्स घेतात. तेव्हाही मला आठवतं की मनुश्रीला इतके पिंपल्स होते आणि अगदी सुरुवातीला म्हणजे 2 महिन्या आधी आम्ही ते ठेवलं होतं. तेव्हा ही डॉक्टरशी तिने कन्सल्ट केलं आणि जे काय तिला डॉक्टरने सांगितलं ते सगळं तिने फॉलो केलं आणि बाय द टाइम फिनालेच्या वेळी हर स्किन वॉज क्लिअर. ते पण आम्ही ऑब्झर्व केलं की शी हॅज फॉलोड व्हॉट एव्हर डॉक्टर हॅज इन्स्ट्रक्टेड हर. असं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने ग्रूमिंग हे असं झालं हो, पाहिजे. हो, हो, आणि हो. ते म्हणजे मी तिथे फक्त लेक्चरला गेले, मी तिथे ऐकले आणि तिथेच त्या गोष्टी सोडून आल्या तसं नाही, नाही. तर she मी has followed पुढे it. कसं Yes, ते yes, फॉलो yes. करतं हे खूप जास्त मॅटर करतं. मनुश्री, खूप छान वाटलं, खूप कॉन्फिडन्स आहेस, खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत तुझ्याकडे, मी असं म्हणेन. Yes, आणि yes, yes. तुला खूप शुभेच्छा आहेत. आणि असंच इथून खरं तर ही तर म्हणजे मी असं म्हणेन की एक खूप छान जर्नी, खूप एका सुंदर प्रवासाची सुरुवात तुझ्या आयुष्यात झाली आहे. तुझा इथून पुढचा प्रवास असाच कॉन्फिडंट आणि छान, जिथे तुला खूप वेगळे वेगळे अनुभव, चांगले अनुभव
अनुभव मिळतील असा असू देत, अशा शुभेच्छा तुला देते. आणि नेत्रा मॅम, थँक्स टू यू की ह्या सगळ्या टीन कॅटेगरीतल्या मुलांना सुद्धा तुम्ही एक खूप चांगला प्लॅटफॉर्म दिलाय जिथे ते स्वतःला एक्सप्लोअर करतील, कारण ही सध्या मला असं वाटतं की काळाची गरज झाली अशा सगळ्या स्टुडंटसाठी, मुलांसाठी प्लॅटफॉर्म्स अवेलेबल करून देणं, आणि तुम्ही ते करून देताय. सो तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. आम्हाला बोलवल्याबद्दल कोमल, थँक्यू व्हेरी मच. आणि सगळ्यांना इथे विनर्सला ही संधी दिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद कोमल. येस, तर आज आपण फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये टीन कॅटेगरीमध्ये मनुश्री शिंदे हिच्यासोबत छान दिलखुलास गप्पा मारल्या, आणि त्यासोबत नेत्रा मॅडम ज्या फाउंडर आणि डिरेक्टर आहेत एनडी इव्हेंट्सच्या. तर मनुश्री सोबतच्या या दिलखुलास गप्पा तुम्हाला कशा वाटल्या नक्की प्रतिक्रिया कळवा. तुर्तास वेळ झालेली आहे इथेच रजा घेण्याची. पुढच्या एपिसोडमध्ये, पुढच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये तुम्ही पार्थ घाणेकर या टीन कॅटेगरीतला एका कॉन्फिडंट मुलाला ऐकणार आहात. तर येस, त्याच एपिसोडसाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद. थँक्यू.